डॉक्टर रवींद्र भट समिती. आता ही समिती सुद्धा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानं या ठिकाणी गठीत केलेली आहे. त्याचं वर्ष सुद्धा 2025 वगैरे 2024 वगैरे असेल. ठीक आहे. तर वर्ष लक्षात न ठेवता फक्त उद्देश लक्षात घ्या आणि कुणी गठीत केलं हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर याचा उद्देश आहे विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध समिती असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी जेव्हा विद्यापीठामध्ये असेल किंवा शाळेमध्ये वगैरे असेल, हायर एज्युकेशनमध्ये जेव्हा मुलं विद्यार्थी सुसाईड वगैरे करतात आणि मग त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी या ठिकाणी ही समिती गठीत केलेली आहे, रवींद्र भट समिती. ओके. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध समिती. आता काही गोष्टी आता रवींद्र भट समिती ही आहे तर लक्षात ठेवणं थोडंसं कठीण जातं. म्हणून काय करायचं तर कधी कधी नावानिशी जर कुणी जवळचा मित्र वगैरे असेल किंवा रवींद्र भट, ठीक आहे, रवींद्र भट असं तुम्ही इमॅजिन करू शकता. एखादा परोपकारी माणूस आहे. ओके. किंवा मग कुणीतरी जवळचा असा एक तुमच्या ओळखीचा रवींद्र नावाचा मित्र वगैरे आहे आणि विद्यार्थ्यांबद्दल त्याला आस्था आहे, कळवळा आहे आणि तो काय करतो अशा प्रकारे विद्यार्थी आत्महत्या का करतात आणि मग त्याच्यावरती उपाययोजना काय करायला पाहिजे तर त्यासाठी तो नेहमी तळमळ करतो. तर अशा प्रकारे तुम्ही थोडंसं तुमचा जवळचा मित्र वगैरे असेल तर असं तुम्ही रिलेट करून त्या ठिकाणी जास्त वेळ जास्त टाइम तुमच्या लक्षात ठेवू शकता. ओके. चला, डॉक्टर रवींद्र भट समिती ही आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची समिती आहे. विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य आणि आत्महत्या या ठिकाणी कशा रोखल्या जातील किंवा याच्यावरती उपाययोजना काय त्यासाठी ही समिती गठीत केलेली आहे. ओके. चलो.